नमस्कार, मी डॉक्टर दिशा राहुल खंडारे, द्वारका हॉस्पिटल, खामगाव. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मायग्रेन. डोकेदुखीच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मायग्रेन. मायग्रेनलाच मराठीत अर्धशिशी असेही म्हणतात. हा आजार इतका गुंतागुंतीचा आहे की पेशंटला रोजचे काम करणे सुद्धा अशक्य होते. 1 अब्जपेक्षा जास्त लोक मायग्रेनने त्रस्त आहेत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये मायग्रेनचे प्रमाण हे जास्त आहे. मायग्रेन हा कधीच अचानक होत नाही, त्याआधी त्याची काही लक्षणे दिसू लागतात. कोणत्या स्पेसिफिक तपासणीमधून मायग्रेन आहे की नाही हे सांगता येत नाही. मायग्रेनचे निदान हे त्याच्या लक्षणांवरूनच होते. आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला डोके दुखणे चालू होते. यालाच ट्रिगरिंग फॅक्टर असेही म्हणतात. ट्रिगरिंग फॅक्टर काय आहेत याविषयी आपण थोडं जाणून घेऊयात. 2 जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवणे, झोप व्यवस्थित न होणे किंवा काही पेशंटला परफ्यूम, अगरबत्तीच्या स्मेलने सुद्धा डोके दुखणे चालू होते. बऱ्याच जणांना लाऊड म्युझिक, मोबाईल किंवा ट्रॅफिक साऊंड याने पण डोके दुखणे चालू होते. या व्यतिरिक्त हायपर ॲसिडिटी, ट्रॅव्हलिंग किंवा उन्हात फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. या व्यतिरिक्त ताणतणाव, स्ट्रेस असेल तर डोकेदुखीही होऊ शकते. ओरा ऑफ मायग्रेन म्हणजे मायग्रेनसोबतच इतर काही लक्षणेही दिसू लागतात, जसे की फोटोफोबिया, फोनोफोबिया. फोटोफोबिया म्हणजे पेशंटला प्रखर उजेड हा बिलकुल सहन होत नाही आणि फोनोफोबिया यामध्ये कर्कश आवाजाने पेशंटला त्रास होतो. मायग्रेनमध्ये सिव्हिअर पेन होते, डोके ठणकते, पेशंटला भुवयांच्या वर, डोक्याच्या अर्ध्या बाजूला किंवा मागच्या बाजूला डोके ठणकते. यासोबतच या वेदना मानेपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. बऱ्याच पेशंटला मळमळ होणे किंवा उलटी होणे किंवा गरगरल्यासारखे वाटणे अशीही काही लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे काही तास किंवा काही दिवसही राहू शकतात. कारणे सांगायला गेले तर ताणतणाव, मुख्यतः मानसिक ताण, डिस्टर्ब स्लीप पॅटर्न, कधी झोप कमी होणे, कधी झोप जास्त होणे किंवा झोपेच्या वेळा बदलल्याने डोकेदुखीही होऊ शकते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने सुद्धा काही पेशंटला डोकेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्रियांना मासिक पाळी येते, हार्मोनल इम्बॅलन्स होते, त्यामुळे सुद्धा डोकेदुखीही चालू होऊ शकते. दारू, सिगरेट ही सुद्धा काही महत्त्वाची कारणे आहेत. कधी-कधी व कुठल्या परिस्थितीमध्ये तुमचे डोके दुखणे चालू होते हे डॉक्टरला सांगणे फार आवश्यक आहे. कारण की मायग्रेनचे निदान हे फक्त लक्षणांवरच आधारित आहे. कोणत्या स्पेसिफिक ब्लड टेस्टमधून किंवा तपासणीमधून मायग्रेन आहे की नाही हे सांगता येत नाही. एका महिन्यामध्ये 3 किंवा 4 पेक्षा जास्त वेळा मायग्रेनचा अटॅक आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधी घ्यायची असतात. ही औषधी घेतल्याने हा आजार मुळासकट बरा होऊ शकतो. मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून ट्रिगरिंग फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवणे हे फार आवश्यक आहे. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कोणताही आजार होण्यापूर्वी जर त्याची तुम्ही काळजी घेतली तर त्या आजारापासून तुमचे सहज संरक्षण होऊ शकते. झोप व्यवस्थित घेणे, कमीत कमी 6 ते 7 तास तुमची झोप झाली पाहिजे. जेवणाच्या वेळा निश्चित करणे, ताण, तणाव कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणे, योगा, प्राणायाम करणे, कर्कश आवाज, म्युझिक, हेडफोन टाळावेत, टीव्ही किंवा मोबाईल याचा वापर कमीत कमी करावा. बाहेर जाताना सनग्लासेस वापरावे. जेवणामुळे ॲसिडिटी होणार नाही याची काळजी घ्या. तेलकट, तुपकट पदार्थ खाणे टाळा. सकस आहाराचे सेवन करा. भरपूर पाणी प्या. सीजनल फ्रूट्स खा. जर तुम्ही तुमची जीवनशैली संतुलित, व्यवस्थित ठेवली, व्यवस्थित आहार घेतला किंवा तुम्ही ट्रिगरिंग फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवले, तर तुम्ही मायग्रेनपासून सहज मुक्तता मिळवू शकता.